नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. तपोवनात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह, हत्येचा संशय. नाशिकचे तपोवनातील केवडीबंद भागातील कृषी गोसेवा ट्रस्ट जवळ मंगळवारी सकाळी एका अज्ञात महिलेचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका सुटकेसमध्ये गोणीत अत्यंत क्रूरपणे कोंबून हा मृतदेह फेकण्यात आला होता. अज्ञाताने महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह येथे टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. तपोवन परिसरात विकास कामात कार्यरत असलेल्या एका ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृत महिला 35 ते 40 वयोगटातील असावी असा अंदाज आहे. मृतदेह छिन्नविछिन्न आणि अनेक दिवस जुना असल्याने तिची ओळख पटू शकली नाही. तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला असून आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. नाशिक आवाज, नाशिक.